एनडीआरएफ काय प्रतिसाद देणार? नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे मोशी डॅमच्या इथे. आजचा व्लॉग असणार आहे NDRF मॉक ड्रिल, जी की सगळ्यांना माहिती आहे. पावसाळ्याच्या वेळी बचाव करण्यासाठी नॅशनल डिफेन्स रिझर्व्ह फोर्स म्हणजेच शॉर्ट फॉर्म NDRF, तर बचाव करण्यासाठी ही संस्था आहे. मी तुम्हाला टीम दाखवते त्यांचा मॉक ड्रिल कसा असणार आहे, इव्हन त्याचा उद्देश काय किंवा बाकीची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार. चला तर मग NDRF टीमचे जे मेन ऑफिसर आहेत ते आपण इन्फॉर्मेशन देत आहेत इथे. आता NDRFचा मॉक ड्रिलचं काम चालू झालेलं आहे, तर त्यासाठी त्यांनी आता बोट हवा भरून रेडी केलेली आहे आणि आता हे त्या बोटला इंजिन लावलं जाईल. हा मित्र गणेश, जय हिंद. आता आम्ही दोघं पण इथं आले. ही माझी मिसेस आणि माझा छोटा मुलगा ऋग्वेद. तर हे सगळेजण मॉक ड्रिल आहेत. ही सगळी पूर्ण NDRFची टीम आहे. आता सध्या त्यांनी 3 बोट तयार केलेले आहेत हवा भरून. आता 2 बोटला तर इंजिन लावून रेडी आहे. आता ही 3री बोट इंजिन लावून रेडी होते. आता ह्याच्यात डेमो चालू होती, तर त्या डेमोचे प्रात्यक्षिक इथं दाखवणार. तर हे सर आपल्याला इन्फॉर्मेशन देतील पुढे. नमस्कार, माझं नाव हेड कॉन्स्टेबल विजय पाटील. मी 5 NDRFला बिलॉंग करतो आहे आणि आज मी आमची टीम 5D इथं मोबिलायझेशन एक्सरसाइजसाठी आली आहे. मोबिलायझेशन इन द सेन्स आम्ही म्हणजे एक सिच्युएशन क्रिएट असते की बाबा असं काही झालं तर NDRF काय प्रतिसाद देणार, त्यासाठी आम्ही एक मोबिलायझेशन ड्रिल करतो. आजच्या डेटमध्ये आमच्या 5 NDRFमध्ये 18 टीम आहेत. 18 टीमपैकी आमच्या हेडक्वार्टर पुण्यामध्ये 15 टीम आहेत. त्या 15 टीम आज पूर्ण डिप्लॉय येते. त्याच्यातल्या आमची 5D हे FWR मतलब फ्लड वॉटर रेस्क्यू जे ऑपरेशन आहे त्याच्यासाठी मोबिलायझेशन ड्रिलसाठी डॅमवरती आली आहे. आता आम्ही तुम्हाला सांगितलं म्हणजे हे आमचे सगळे इक्विपमेंट्स आहेत इथले. हे आमचे सर सगळे डीप डायव्हिंगचे सेट आहेत. हे ऑक्सिजन सिलेंडर आहे आमचं पूर्ण ऑक्सिजन सिलेंडर आहे. हे सेव्हिंग रोप आहे, म्हणजे आपल्या जेव्हा डीप डायव्हर आमचा खाली जातो त्याच्या कमरेला हे सेव्हिंग रोप म्हणून असं लावतात, म्हणजे इन केस काय झालं प्रॉब्लेम त्याला वरती वळण्यासाठी ते एक सेव्हिंग रोप असते. हे डीप डायव्हिंगचं पॅडल आहे, ते म्हणजे स्विमिंगसाठी स्पीड वाढण्यासाठी. हे डीप डायव्हिंग जॅकेट्स आहेत, ते ग्लव्स आहेत, शूज आहेत. आणि हे जे आहे हे ऑक्सिजन घेण्यासाठी, म्हणजे पाईपवर तोंडात आपण जे नॉर्मल समजा सिलेंडर नाही ते ऑक्सिजन घेण्यासाठी ते आहे. ओके. ही आमची IRB बोट आहे. ही आमची IRB बोट आहे, इन्फ्लॅटेबल रेस्क्यू बोट म्हणतात याला. जे काय म्हणजे हवा भरतात आपण 2 PSIची. ओके. हलकी असते, याच्यात 2 PSI हवा असते. त्यानंतर हे आमचे FWRचे इक्विपमेंट्स आहेत, जे म्हणजे आम्ही बनवले आहेत. आयोनाईज होतं, जसे माणूस डुबला तर समजा त्याच्याकडे स्टँडर्ड काय इक्विपमेंट नाही, समजा लाईफ बॉय, लाईफ जॅकेट, हे स्टँडर्ड जे इक्विपमेंट्स आहेत समजा त्याच्याकडे नाही, मग आपण घरगुती कोणत्या सामानानं काय बनवू शकतो त्याच्यासाठी एक सॅम्पल आहे. समजा आपल्याकडे नारळ आहे, त्याचं बॉटल आहे. एक बॉटल जे आहे ते मिनिमम एका 5 किलो वजन उचलू शकते. हे बॉटल ही जे बॉटल आहे म्हणजे मिनिमम 5 किलो पाणीमध्ये वजन उचलू शकते. आता समजा आता माझं वजन 80 आहे, मी जर पाण्यात गेलो तरी 1 हात खाड होतं माझं, म्हणजे कमी 35-40 किलो माझं वजन राहणार. 40 किलोसाठी मला म्हणजे किती जास्त पाहिजे, फक्त बघ 40ला 5ने डिवाइड करा तुम्ही. 8 बॉटल जर मी लावली तर मी ऑलरेडी पूर्ण पाण्यावर सर्वाईव्ह करू शकतो. अच्छा. हां, म्हणजे एक बॉटल जे आहे 5 लिटर पाणी 5 किलो वजन घेऊ शकते, त्यानुसार आपल्याला डिवाइड करायचं. त्यानंतर तोच आहे एक कॅन आपल्या घरी तेलाचं नाही तर त्याचं कॅन वगैरे असते बघ, त्याचं आपण 2 कॅन जर लावलं आणि याला चेस्टच्या इथं लावलं तरी आपल्याला म्हणजे बुडून देणार, आपल्या पाण्याच्या वरती तुम्ही स्टे करू शकता. आणि तेवढ्यात आपली कुणी पण तुम्हाला हेल्पसाठी येऊ शकतो. हे आपले लाईफ जॅकेट आहे, ते स्टँडर्ड लाईफ जॅकेट आहे. ओके. स्टँडर्ड जे लाईफ जॅकेट एका माणसाला 72 आवर्स हे पाणी वरती ठेवू शकतो. तुम्हाला काही करायची गरज नाही, हात हलवू नका, पाय हलवू नका, हे तुम्हाला 72 आवर्स पाण्याच्या वरतीच ठेवणार. 72 आवर्स नंतर ह्याच्यात जे स्पंज असते ह्याच्या फॉर्म ते पाणी जातं, त्याच्यामुळे 72 आवर्स नंतर फक्त एकदा तुम्ही त्याला उन्हात घातलं की आहे त्याचं परत 72 आवर्स वापरायसाठी चालू आहे. 72 आवर्स तुम्ही काही करावू नका, हे तुम्हाला पाण्याचं वरती. तसंच तो लाईफ बोर्ड आहे, जे लाईफ बॉय आहे त्याच्यात आरामशी तुम्ही 4 माणसं त्याच्यात सर्वाईव्ह करू शकता. असा हात ठेवून धरून 4 माणसं, तुम्हाला हात हलवायची गरज नाही, पाय हलवायची गरज नाही, तुम्ही आरामशी फक्त त्याला धरून राहा, तुम्हाला बुडून देणार नाही, काहीच नाही. 4 आणि सिंगल माणूस असला तुम्ही त्याचा झोपा आरामच्या हाताला तुम्ही येऊ शकता. 4-5 माणसं जर असले एक हातानं धरायचं, वाढायची गरज नाही, त्याच्या वजन द्यायची गरज नाही, काही नाही, फक्त असे सपोर्ट त्याला धरायचं, तुम्हाला बुडून देणार. त्यानंतर आपले हे रोप्स वगैरे आहेत, हे हेल्मेट्स वगैरे आहेत. हे आमचं रोप रेस्क्यूचं आहे, हे पूर्ण बॉडी हार्नेस आहे. समजा वरून पूर्ण खाली यायचं कुणाला वाचवायसाठी, मग हे पूर्ण बॉडी हार्नेस आपण लावतो, हे पूर्ण बॉडीला आपण लावतो आणि ह्याला रस्सी बांधून खेचू शकतो, म्हणजे कोण माणूस असला त्याचा
तसंही आपले हार्ड टू बूट्स आहेत ते CSR ऑपरेशन, म्हणजे समजा कुठं बिल्डिंग पडली काय पडली तर त्यासाठी आपले पाय वगैरे हे सुरक्षित राहणे जरुरी आहे. त्यासाठी आम्हाला एक स्टँडर्ड PP दिलेलं आहे. त्या स्टँडर्ड PPमध्ये हे शूज येतं, हे ग्लाव्स येतं, हँड ग्लाव्स आहे, ते चष्मा, हे सगळे स्टँडर्ड PP आहे CSSR असं असतं. आता हे लाईट्स वगैरे आहे, रात्री समजा कन्फाईन स्पेस वगैरेमध्ये तुम्हाला काम करायचं, लाईट असेल हेडलाईट येतं, हेडलाईट लावून आपण वापरू शकतो. ते एमर्जन्सी लाईट आहे त्यांचे. हे इक्विपमेंट बघा CSSRचे. हे पूर्णपणे इक्विपमेंट आहे जे पाणी, झाडं म्हणजे जंगल असेल, पाण्याचा एरिया असेल, दलदल असेल तर त्या ठिकाणी जे वापरायचं हे पूर्णपणे असं साहित्य आहे. महाराष्ट्र में, पुणे में अलग अलग जगह पे, कुछ मुंबई में 3 जगह हो गया, तो 3 टीम उधर जाएगी, पालघर में 1 टीम जाएगी, नागपुर में 2 टीम जाएगी और पुणे के इस जगह पर 12 टीम इस प्रकार से 12 जगह पे जाके काम करती है. तो वो पूरा अलग अलग लोकेशन है. टाइगर पॉइंट है, लोनावला, मुछी डैम है, कुछ उधर शिक्रापुर साइड है, तो अलग अलग, ताकि पूरी यूनिट आउट हो जाए. ऋग्वेदाचा निवांत थांबलाय, बघायचं काम चाललंय त्याचं. बाबा कुठे आहेत? सांग त्यांना. मागे आहेत, मागे. ओके, चालतं. तहसीलदार साहेब इकडे येणार आहे का तिकडे येणार आहे? आता मी त्यांच्याशी बोलतो आणि तुला सांगतो. ठीक आहे, चालतं. पल्लवी आता लाईफ जॅकेट घालते आणि बोटमध्ये आणि एक राईड मारून येणार आहे आता. ऋग्वेद पण आमच्यासोबत बीचसाठी. म्हणजे तुम्हाला जरी यायचं असेल तर तुम्ही जेव्हा त्यांची मोकळी असतील तेव्हा तुम्ही येऊ शकता. अजून एक राहिले तुझं मिडलचं. हां, एक राहिले अजून. हां, तो हां वरचा खाली लागला. आता मी आणि महेश लाईफ जॅकेट घालून घेऊन चाललो आहे आतमध्ये, डॅमच्या आतमध्ये. ही सेफ्टी आहे, जेणेकरून तुम्हाला असं वाटत असेल की लहान बाळाला घेऊन चालले तर पूर्ण टीम आपल्याकडे आहे आणि विथ सेफ्टी आपण जातोय. महेश ऋग्वेदला घेऊन चाललेत. तो आतापासूनच बघतोय सगळं. NDRFचं हे बचाव कार्य, हे जे मॉक ड्रिल आहे ते बचाव कार्यासाठी आहे खरं तर. की अचानकपणे जेव्हा नैसर्गिक निर्मित किंवा मानवनिर्मित जेव्हा आपत्ती जेव्हा घडते तेव्हा त्यांच्याकडं 2 महिन्याचं बाळही असू शकतं या आपत्तीमध्ये. तर त्याला तुम्ही बचाव कार्य कसं करताय किंवा त्याचं बचाव कार्य कसं होतं ही यासाठी एक मॉक ड्रिल आहे. ते पावसाळा सुरू होण्याच्या आधी हे मॉक ड्रिल त्यांचं असतं, कारण पावसाळ्यात अचानकपणे जेव्हा आपत्ती घडते सो हे प्रॅक्टिससाठी त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. ऋग्वेदला पण NDRFचं मॉक ड्रिलचा पार्ट होता येतं हे त्याचं नशीब. ही इनक्रेडिबल रेस्क्यू बोट आहे. त्यात 8 ते 10 माणसं आपण एका वेळेस कार्य करू शकतो. म्हणजे पाण्याचा किती प्रवाह असला जास्त असला तरी आपण त्या बोटीला त्या पाण्याच्या विरुद्ध प्रवाहाने सोडतो, कारण पाण्याच्या प्रवाहाने सोडली तर बोट काय होते जास्त खाली त्याने वेळ जाऊ शकतो, म्हणून पाण्याच्या विरुद्ध दिशेने आपण त्या बोटीला चालवतो. कारण त्याचा फ्लोटिंग रेट आहे तो पाण्याच्या विरुद्ध दिशेने चांगला चालतो, रेस्क्यू करण्यासाठी चांगला असतो. तर त्याला 4 वॉल आहेत. 4 वॉलमध्ये आपण हवा भरतो. काही असे वॉल आहेत त्याच्यामध्ये हवा भरतो. पुन्हा काढायची असेल तर वॉल अल्टरनेट क्लॉकवाईज फिरवला की ती हवा बाहेर निघून जाते आणि फोल्ड होते. त्याचा एक OBM आहे. OBM. अच्छा. बोटला पुढे नेण्यासाठी 30 HP OBM आहे. अच्छा. पॉवर जेवढ्या स्पीडनं आपण पळायला तेवढ्या स्पीड न्यायला लवकरात लवकर रेस्क्यू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मदत होते. ही इन्क्रेडिबल रेस्क्यू बोट आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी गाडी जात नाही, नाहीतर बोटी ह्या पोचू शकत नाहीत, गावामध्ये एखादा पूर आला काय झालं तर काय करतो, मग ह्या बोटी आम्ही उचलून नेऊन त्या ठिकाणी फुलावतो पाणी हवेनं आणि अशा पाण्यात सोडून मग लोकांचे जीव वाचवतो. कारण शक्यतो रस्ता भेटत नाही. जेव्हा महापूर आला नाहीतर ढगफुटी झाली या ठिकाणी गाडी जाण्यासाठी रस्ता भेटत नाही. त्या ठिकाणी मग आम्ही अशा या बोटी उचलून नेऊन त्या ठिकाणी लोकांचा रेस्क्यू करतो. प्रकारे आमचा डेमो झालेला आहे. तर आता महेश घेत आहेत ऋग्वेदला. ऋग्वेद, ए ऋग्वेद,
ते चालू असताना त्यांचा ब्रेक झालाय म्हणून आम्ही ऊन लागते म्हणून गाडीत येऊन बसलोय आणि ही विंडो कमी खुली केली आहे. तर ऋग्वेदचं असं चालतंय की त्या विंडोच्या बटनमध्ये हात घालायचा, प्रेस करायचं आणि ती विंडो वरती येते. हे त्याला कळलंय आता. तर त्याचं बरोबर काम झालंय. ते विंडोच्या इथे असा हात घालायचा आणि हा तरी हात घातलाय आता. हा खालीवर करायचं काम चालू ऍक्च्युली. त्याला ते कळलंय बरोबर, खाली घालायचं वरती करायचं. तर बघितलं, वरती घेतो बघतो परत इकडे तिकडे बघतो, वरती घेतो परत बघतो, असं काम चाललंय त्याचं. तालुक्याचे तहसीलदार चोपडे सर आलेले आहेत. तर टीमसोबत त्यांचा फोटो घेत आहेत. बेसिकली हमारा कोलकाता में एक है LSSI लाइफ सेविंग सर्चिंग स्कूल एंड इंस्टीट्यूट, और गोवा में है जो, और एक कोलाड में है. तो इन तीनों जगह पे हमको मतलब डीप डाइविंग ट्रेनिंग दी जाती है. सबकी कैपेसिटी अलग अलग है. गोवा में जो है वो 100 फीट तक है. हाँ, गोवा में 100 फीट का होता है. जो कोलकाता में है वहाँ 30 फीट का है, लेकिन वो रनिंग वाटर का है. मतलब वो जो बतापानी रिवर है ना, ये अपनी जो गंगा वहाँ पे जो मिल जाती है, वो सैलो वाटर है, मतलब बहुत फास्ट है. उसके अंदर है 30 फीट. और कोलाड में अपना जो देते हैं ये भी 35 फीट है. तो यहाँ पे ट्रेनिंग होता है. तो एक्चुअली क्या है कि हर टीम में अथराइज 6 हैं डीप डाइवर, लेकिन आज क्या है पूरी बटालियन हमारी बाहर है. टोटल 18 टीम्स हमारी आउट है. तो उनके पास में मतलब हर टीम में हमारे डीप डाइवर्स होते हैं, ताकि कहीं से भी कहीं भी ज़रूरत अगर पड़े, जैसे बाहर निकले ही ज़रूरत है तो वहाँ पे डाइवर्ट हो सके. ऑक्सीजन सिलेंडर है सर हमारे पास 4. इसमें नेचुरल एयर भरा जाता है. जो ड्राइवर नीचे जाता है तो उसको प्योर ऑक्सीजन ले ही नहीं सकते डायरेक्ट. नेचुरल एयर है सर. बाकी डिमांड वाल है, प्रेशर गेज है. इसमें 200 बार तक हम प्रेशर भरते हैं. और ये फुल फेस मास्क है डाइविंग के लिए. ये हाफ फेस मास्क है. जैसा आप जब किसी को कंफर्ट हो उसके हिसाब से लेके जा सकते ड्राइवर हैं. अपने कंफर्ट से सर. जैसे कई लोगों को डर लगता है तो फुल फेस मास्क, जो हैबिचुअल हो जाता है वो अपना हाफ फेस मास्क से भी काम चला सकता है. ये हमारे यहाँ बना है. और इसके क्या है कि वायरलेस है. जैसे जो वायरलेस का मतलब जो ये सेट अंदर चला जाएगा, ये सेट इस कैमरे के साथ बोट में रहेगा जहाँ से ये नीचे जाएगा, और यहाँ से इसको क्या करेगा, ये वायरलेस कनेक्ट करेगा इसमें. इसमें जब कनेक्ट हो जाएगा छोड़ दो उसको, उसे चिपका दो. उसका एंटीना शायद ऐसे ही पकड़ लेगा. तो ये वो दोनों आपस में क्या करते हैं, ऑन करने के बाद दोनों टिप जाएंगे. चिपका दो ऐसे ही. इसका अभी लेटेस्ट हमने मतलब इनोवेशन ही किया है, क्योंकि अलग अलग चीज़ों को हमने असेंबल किया है अपनी यूनिट के द्वारा. यही पुणे वाली NDRF ने. हाँ, हमने ट्रेनिंग हुआ था वहाँ पे. हाँ, When we get integrated into this service ना, तो हमको दो यशदा के अंदर से आए थे. हाँ, ये लगे तो चिपिंग हैमर है, सब कुछ तोड़ काट, कुछ भी मतलब रहेगा नहीं. पत्थर हो, लोहा हो, लकड़ी हो, सब कुछ काट के हट जाएगा. इससे हम लकड़ी काटते हैं. मतलब कोई मोटा पेड़ वगैरह गिर गया जिसका डाया लगभग 8 इंच या 9 इंच है, तो उसको इसकी मदद से काट सकते हैं. ये डायमंड है, 2 पत्थर काटने के लिए, और नीचे एब्रेसिव, इससे हम लोहा वगैरह काट सकते हैं. एक सिरामिक ब्लेड भी आता है सिरामिक काटने के लिए, तो इसके साथ हम रखते नहीं, क्योंकि हमारे पास एंगल कटर है दूसरा, उसके लिए थोड़ा इजी काटता है वो. या तो अभी शाम अंधेरा का मतलब बस शाम नाईट में अभी. अशा प्रकारे NDRFचं मॉक ड्रिल होती आज मुळशी डॅमच्या इथे. ती पाहून आम्ही आता निघालो इथून. तर आजचा अनुभव आमच्यासाठी आमच्या ज्ञानामध्ये भर पाडणारा होता, कारण की तिथे येणारे रिस्पेक्टेड ऑफिसर्स कोणत्या ठिकाणी त्यांनी कामं केली वगैरे, त्यांचा सर्व्हिस एक्सपिरियन्स महत्त्वाचा होता. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्या चर्चेमध्ये असं कळालं की तिथले काही ऑफिसर्स जे आहेत त्यांनी माउंटेन कोर्स केला नीममध्ये. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे,
माझा आणि महेशचा आमचा दोघांचाही 2015 आणि 2021 मध्ये माउंटेन कोर्स झालाय. सो नीमच्या त्या गप्पाही आमच्यासाठी त्या महत्त्वाच्या ठरल्या आणि मग त्या रेस्क्यूपर्यंत त्या येऊन पोहोचल्या. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आपण ताम्हिणी घाटमध्ये बऱ्यापैकी चांगला रेस्क्यूमध्ये तत्पर असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणा, NDRFची ती जी काही यंत्रणा ज्या प्रकारे चालते, त्यातलं जे काही आज मॉकड्रिल होतं त्याच्यामध्ये बचत कार्य आपण किती फास्ट करू शकतो, यंत्रणा जितक्या लवकर म्हणजे आपत्ती जेव्हा अचानक ओढवते, पूर परिस्थिती म्हणा किंवा इतर नैसर्गिक म्हणा निर्मित म्हणा, तर तेव्हा आपण किती फास्ट यंत्रणा करू शकतो, किती लवकरात लवकर बचत कार्य आपलं जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, त्याच्यावर हे मॉकड्रिल होतं. तर या प्रॅक्टिसचा एक पार्टिसिपेंट आम्हाला होता आलं. गुगललाही इतक्या लवकर या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत आहेत, हे आमच्यासाठी आणि हे त्याच्यासाठी एक चांगली गोष्ट होती. तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या NDRF मॉकड्रिल बाबत. तर तुम्हालाही जर कधी बायचान्स असं या गोष्टींमध्ये असं पार्टिसिपेंट कधी होता आलं तर नक्की व्हा, कारण तो त्यामध्ये या सगळ्या गोष्टींनी भरच पडते. इव्हन तुमच्या मुलांनाही तुम्ही या गोष्टीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणा पार्टिसिपेंट व्हायला लावा, NCC म्हणा, NSS म्हणा, कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कॉलेज लाईफमध्ये म्हणा किंवा स्कूल लाईफमध्ये त्या सेल्फमध्ये किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये तुमच्या एक भर पाडतात. तुम्हाला आमचे जर व्हिडिओ आवडत असतील, ॲडव्हेंचरस व्हिडिओ, इव्हन आमची जी काही लाईफ आहे डेली लाईफ, तर याच्यावर आम्ही व्हिडिओ शेअर करत असतो. तर हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर एक लाईक करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण यातून आम्हालाही भरपूर शिकण्याजोगं आहे. तुमच्यासोबत आम्हीही नवीन नवीन गोष्टी शिकतो. पुन्हा एकदा भेटू आपण नव्या व्लॉगमध्ये नव्या कंटेंटसह. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग आणि बाय.